आणि मी कुठे आहे? मनोरथ 1040 रुपये. एवढा मोठा मेनू मम्मीला सेट करून दिलाय. पण हितू पण येते म्हणून मला पडणार. मम्मीची सोय बघ ना, एक चमचा मारायला, एक सगळं पकडायला. आठवतं तुम्हाला? म्हणजे आधी आपण याच्यासोबत किती खेळ आणि भाजी हॅलो, एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि मी कुठे आहे? मनोरथ. येस, मी आले घरी नावजाला. मी इथे ऋतू पण आहे. ऋतू आणि आम्ही सोबतच आलो सफाळावरून. आमची एक बस चुकली, मग आम्ही अर्धा तास वेट केला, मग आमची दुसरी बस आली. जस्ट आलोय फक्त. शुभम पण येणार आहे, माई पप्पा येणार आहेत. आज असं जेवणाचा बेत ठरलाय, सो मस्त जेवण करायचंय आणि मग रात्रीच घरी जाऊ. आणि मम्मीने सगळ्यांसाठी केलंय चहा आणि हे 2 कप मी ह्या दोघांना पण दिला. टोटल 6चा सेट आहे. तिकडे घरी माई आणि पप्पाने 2 आणि इथे मम्मी आणि पप्पाने. हाय बाई, हाव आर यू? फाईन, ऑल गुड. काय होतं ते तुमचं काय आनंद मेळावा ना, काहीतरी काय जोरात होतं. पण मम्मीच्या स्कूलमध्ये लहान मुलांचं होतं ते आनंद मेळावा. म्हणजे ते बाजार का आनंद बाजार, म्हणजे सगळेजण असं काय काय आणतात घरचं. एका पोराने 1040 रुपये कमावले. 1040 रुपये आणि कटलरी पण आणलेली. हो, 1040 खूप झाले. कितवीचा? 4थी. मम्मीची ते लहान पोरं 1st to 4th, तरी पण एवढं म्हणजे भरपूर झाले. 1000-300 असे कमावले ना, हे प्रॉफिट तेवढा आला त्यांना. मस्त, हे छान असतं त्यांचे. काय भरपूर उपक्रम असतात. आणि तुम्हाला मी फुलं दाखवते. काय सुंदर फुलं. ये ए ऋतू, मी एक तोडते. मस्त आपण थोडेसे फोटो काढू. पण ऍक्च्युली ते येल्लोच आहे आणि माझं पण थोडंसं तसाच कलर आहे. बट ठीक आहे, इतकी छान फुलं आहेत. थोडे फोटो तर झाले पाहिजेत. आणि ऋतू पण आहे, सो त्याचा पण यूज जरा झाला पाहिजे. आई, तुम्हाला आमच्याच झाडाची फुलं आणि आम्हाला होय ना, तुझं झाड काय झालं त्याला? ते एक फुल ते त्याला फुल पाण्या ग्लासात ठेव एखाद्या. पप्पानी कोंबडा कापलेला आहे मस्तपैकी. आणि 2 ऑप्शन आहेत, एक तर बटाट टाकून, नाही तर मग कोहळा पण आहे घरी. कोहळा तुम्हाला माहिती आहे ना, तेवढं मोठं काय होतं, ॲशगार्ड त्याला बोलतात आय गेस इंग्लिशमध्ये. आणि ते मम्मीने मस्त कापलंय. सो पप्पानी ऑर्डर दिले हा का 2 भाज्या. मम्मीला मी सांगितलंय मेनू, मला बाहेर येऊन सांगतात एकामध्ये बटाट टाकायला सांग, एकामध्ये कोहळं टाकायला सांग. ती लाडू बनवणार आहे. थापट्या ना, चामट्या तर आहेतच, थापट्या ना ग अजून त्या. आणि शुभमला काय तर हात भाकरी. म्हणजे एवढा मोठा मेनू मम्मीला सेट करून दिलाय. मम्मीने मस्त बाहेर चूल पेटवलेली आहे. मम्मी एक भाजी करते. मम्मीला मी सांगितलं बटाट्याची जी भाजी आहे, म्हणजे बटाट घालून जे बनवायचंय ते मी करते, तू एक भाजी बनव. आणि चामट्या वगैरे करायला तर मी मदत करेनच. सो तेवढं आपल्याला जमतं. हितू असते ते हितूने मदत केली. पण हितू पण येते कधी ते मी तुम्हाला सांगेन लवकरच. पण तिचं तिकीट पण बुक झालेलं आहे, सगळं सेट झालेलं आहे. ती आली की मग परत धम्माल असणार आहे. आणि इकडे मम्मीने पेटवलेली आहे चूल. राहू दे, मी नंतर खाईन. इथे भाजी करणार आहेस? इथे कोहळाची भाजी करते. कोहळाची? हा ठेव. मग ती मला चिकन दे ना वेगळं करून, भाजी करून ठेवू. मग थंड झाली का मज्जा येते जेवायला. पण आमची ट्रिप पण खूप सुंदर झाली. महिला मंडळाची ट्रिप धम्माल केली. आणि सगळी ठिकाणं माझ्यासाठी नवीन होती. मी ह्या आधी कधीच गेली नव्हती. मम्मी, आपण तिकडे कधीच नव्हतो गेलो ना का? महाडला गेलेलो का? महाडला गेलेलो, देहू आळंदीला नाही ना? जेजुरीला मी नव्हती. तेच सांगते, हे लोक जाऊन आले, मी नव्हती कुठे. महाडला वाटतं गेलेलो आपण कधीच लहानपणी. बाकी सगळ्या ठिकाणी फिरलो आणि बऱ्याच ठिकाणी खूप गर्दी. मग मी जेजुरीला पण आणि एकविरेला पण पेड पास घेतला एकटीनेच. आणि मी जाऊन आणि दर्शन घेऊन आले. बऱ्याच महिला ऑलरेडी आधी येऊन गेलेल्या होत्या, सो त्यांच्यासाठी फर्स्ट टाइम असं नव्हतं, माझ्यासाठी फर्स्ट टाइम होतं. म्हणून मग मी पेड पास वगैरे घेतले आणि मस्त दर्शन घेतलं. पण सुंदर ट्रिप झाली, मज्जा आली, धम्माल केली. बोंड, त्या केळीचं बोंड असते, मस्त केळी पण आलं. बुड घ्यायला लावलेला आहे. लेप ही आहे आपली राखाडी, त्याचं असं टोपावर लेप घ्यायचा. बुड त्याच्याने टोप काळं होत नाही, म्हणजे चुलीवर, म्हणून हे केलं जातं.
हे बस ना एवढी नेऊ हे बघ दाखव किती भाजी भरपूर झालं ना हे कोलं टाकून हे बघ किती मम्मी मी करते तुम्ही शांत राहा दोघं पण म्हणून मला कंटाळा येतो हो ना तू पण ना मम्मी मला जस्ट दिलंय ना आता लगेच पण कशी करायला लागले मी एवढं भारी बनवते ना पण यांना काही कदरच नाही माझ्या बनवण्याची समजावून घेऊ शुभम मी बनवते ना तू बटाट्याची भाजी पण बनवला आहे जे खातील तर मी तर बोललेली ती एकच करा कोहळं सगळे खातात हा नको खाऊ माझी भाजी मी इथे ठेवलेली आहे आता आपण मम्मीची बघूया ए ना तुम्ही दरवाजे वगैरे सगळे तसेच टाकलात बापा दोन हेल्पर सुशेफ मेन शेफ तू आहेस असं शुभम फक्त घाटवळेल एवढं तेल माझी हेल्दी वाली भाजी आहे तुझी अनहेल्दी वाली भाजी वाटण टाकलेलं आहे मस्त आता त्याच्यामध्ये मम्मी टाकते लसूण आणि मग आपण त्याच्यावरती टाकणार हळद मसाला फक्त हीच भाजी खाणार नका खाऊ ना एकाने जरी हात लावला त्या भाजीला तर फक्त बघा तुम्ही बाता मारते मम्मीची सोय बघ ना एक चमचा मारायला एक सगळं पकडायला मसाला पेटू नये म्हणून येस आय एम स्मार्ट चलो फिर से ऊपर काय करणार बघ जास्त पाहिजे हो हो पाणीचे सुशेफ मम्मी तुझे जामच तुझी चमचे सारखे होय तुमच्याकडे जरा तिकडे माझी भाजी लागायची ही जाम भारी वास आले माझ्या भाजीचा ये नको ना मी जस्ट काढलेलं तुम्ही सगळे का माझ्या भाजी जवळ जाता पण भाजी आपली शिजते तिथपर्यंत आपण बनवणार आहोत चांगल्या मम्मीने इथे पाणी त्यामध्ये गूळ त्याच्यामध्ये आता मम्मीने तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मस्तपैकी मम्मीने मस्त पीठ मळलेलं पण आहे आधी वाटलेलं की नरम झालं की काय पण नाही परफेक्ट झालं नरम झालं तर मग तेल घ्यायचं पाणी न घेता असं मी आधी पाणी घेतलं पण मम्मीने नको तेल स्वतः झालेला आहे आयटम आणि आता पप्पा लगेच सांगतील हो अजून झालं पण नाही बटाटेवाली मी केली कोयलावाला मम्मी आणि मम्मीचे 2 हेल्पर आम्ही नंतर मार्क देऊ शुभमने चाखायलाच एवढे खडे खाल्यात शुभम हा चालू केलाय अजून दुसरं पप्पांचा मेनू अजून काय तुम्हाला ते लाडू पाहिजे होते ना थापट्या सांगितलं कोळ्या जोडला एक नंबर भारी लाडूच पण पप्पा थापटे नको अजून लाडू क्या थापटे तुला पैकी ना भाकरी पाहिजेत ना इकडे दोघांवर पण टाकणे सो आपल्या चामट्या सुरू झालेल्या आहेत मी इथे करायला घेतल्या मम्मीने पण आणि मम्मीने आता एक टाकले बघू कशी होते नाही ना अजून झाले थांब ना तशी तेल राहू दे थोडं तुम्ही टेस्ट केली मग नसेल झाली शुभम ठेव म्हणजे शुभम आता काय करतो फक्त सुशेफ हेड शेफची परमिशन घेताना ओहे शुभम आता विस्तो काढून ठेव ना तशी टेस्ट करायला आणि इकडे मम्मीने करायला घेतलाय लाडू आणि थापट्या आणि हात भाकरी शुभमला पाहिजे लाडू आणि थापट्या पप्पांना आणि ऋतूला आणि बाकी आम्हाला जे देतील ते भात कोणाची भारी भाजी नाही पण कोणाची मला सांग माझी कोणती आहे ही माझी आहे आणि ही ह्याची ऋतू कोणाची चांगली आहे प्रेम भेट पप्पा एक गट्टा तांदूळ देणार आहेत 174 रुपये किलो 64 पप्पांनी एकच खासर लावलेल ना एक एकर जागा लावलेली पण एक एकर 140 किलो तांदूळ झाले खर्च झाला होता 23,000 हिशोब करा 164 ना 164 रुपये किलो तांदूळ पडला आता भाव आहे सध्या 70 रुपये किलो मम्मीचे लाडू आणि भारी झाल्यात थापटे आणि म्हणून पप्पा दाखवते वाव नाईस नाईस कारण की तुम्ही सगळे मम्मीचे चमचे तुम्ही सांगा छान असं जेवण झालं गप्पा रंगल्या आणि आता आम्ही फायनली निघालोय आणि भरपूर थंडी पण वाजते स्पेशली मला मे बी आज मी स्लीवलेस घातले म्हणून
ऋतू आता इथेच थांबणार आहे, तो सकाळी जाईल, त्याला पण आता सुट्टी आहे क्रिसमसची. आम्ही मात्र आता निघतोय. आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. बाय. हॅलो. आणि आज आहे दुसरा दिवस. आज सकाळपासून आम्ही इकडे तिकडे फक्त फिरतच होतो. त्यानंतर आलो मस्त इतीकडे मी थोडा वेळ गेलेली. आज शुभम एकटाच घरी होता, आम्ही तिघं पण बाहेर गेलेलो. आणि शुभम जेवला पण तिकडे इतीकडेच. आणि थोडा वेळ आम्ही तिकडे बसलो, आलो, थोडीशी झोप काढली. आणि आता उठलो तितकं स्नोई पण आले. मस्त बाहेर आहे, मी भेटते. पण त्याआधी मी काय बनवते माहिती आहे तुम्हाला? त्या दिवशी शुभमने असाच व्हिडिओ लावलेला. आपला शेगट जो असतो, शेकटाच्या शेंगा आपल्या, त्या झाडाला मारिगो असा काहीतरी बोलतात. आणि तो आज मी टी बनवते. त्याचा टी म्हणजे त्याच्या पाल्याचा. कारण की शेगट हा खूप औषधी आहे, खूप जास्त. एक कोण रडते? ही ती आणि 9 आणि अद्वीचं काहीतरी चाललंय. सो त्याचा मी टी बनवते. बघू कसा होतो टी. आपला चहा बनवते, कसा होतोय बघते. थोडंसं आलं टाकलंय, शेकट्याची थोडीशी कोळी कोळी पानं टाकल्यात, गूळ टाकलंय थोडंसं. त्याच्यानंतर इलायची असेल किंवा आपलं काय दांडी कसली असते, दालचिनी असेल तर ती पण टाका. हिअर इज माय मोरिगो टी. मोरिगो चहा. हाय ना, मी एवढी बिझी आहे ना, म्हणजे आमच्या घरात सर्वात जास्त बिझी माणूस जर कोण असेल तर ते म्हणजे आमच्या नव्या मॅडम. बघावं तेव्हा यांना अभ्यासच असतो, काय कोण बोलवते. आणि इकडे आहे मस्त आपला मोरिगो टी, मोरिगो चहा. हाय स्नोई. हाय स्नोई. ए स्नोई. ए स्नोई. हाय. कशी आहेस तू? कशी आहेस? पायाला टोचतो बाबू. आणि ना आम्ही फिरायला गेलेलो. सो ह्या तिघींना काय घ्यायचं असं तर मी काही घेणार नव्हती. माई बोललेली काहीच घेऊ नको, नुसतंच राहतं मग. सो मी स्नोईसाठी हे छोटंसं घेतलं. आणि मला इच्छा झालेली की मी ना माझ्या सगळ्यांचे असंच घरी म्हणून हे घ्यावं. आठवतं तुम्हाला? म्हणजे आधी आपण ह्याच्यासोबत किती खेळू आणि मला हे फार भारी वाटतं. आत्ता पण इव्हन माझी खूप इच्छा झाली की मी ठेवेन. हां. आणि मग मी विचार केला चला ह्या तिघींना मिळून देते. आल्या सुट्टी लागी त्यांना खेळायला, अशी मज्जा येते. सो ह्याच्यामध्ये खूप काय काय आपण बघू काय काय आहे. आणि दुसरं अजून मी काय आणलंय, टोपा. टोप आहे ती. आपण ओपन करू. हे कढई, स्टीलची कढई आहे. ह्याच्यामध्ये भाजी बनवायची, ह्याच्यामध्ये मच्छी फ्राय करायची, ह्याच्यामध्ये जेवायला घ्यायचं. त्याच्यानंतर इकडे गॅस आहे आपला. किती पिशवी काय होय, अर्धा तुटलाय का काय माहिती. सिलेंडर आहे, पोलपट आहे आणि त्या लाटणी आहे. तोंडात घालायचं, तोंडात घालते. हा चमचा आहे, वाटी आहे, लंगडी टोप आहे बाबू आपल्याकडे. अशी भाजी बनवायची. ये मच्छीची भाजी. माझी इच्छा होती ना की जो ट्रे असतो बघा जुना, आपल्या घरात ट्रे असायचा भांडी ठेवायला अशी आपण उभी. 2 मिनिटं थांबा. तो सेट मला घ्यायची इच्छा झालेली, पण त्यामध्ये मग गॅस नव्हता. मग मी विचार केला जाऊ दे, गॅस महत्वाचं आहे, शेगडी. सो मी ते घेतलं आणि खूप मस्त. ह्या खेळतात, संडेला आल्या ना की भरपूर खेळतात. आणि हिला स्पेशली खूप काय काय लागतं, घरातल्या वाट्या, चमचे सगळं काढते ही. आणि मग पीठ घ्यायचं, हिचं खूप चालू असतं. आणि मस्त जेवण झाले, सगळे आहेत मागे. आणि अदी आणि अलंकार भाऊजी येत आहेत. दोघांनी पण नवीन गाडी घेतली. येस, i20. सो येत आहेत आता. ते त्यांना थोडं लेटच झालं कारण की ट्रॅफिक लागलं भरपूर. पण आता येत आहेत आणि मस्त त्यांचं स्वागत करूया आपण. पेढा खायला कुठे? बाय. अच्छा, ते तिकडून देतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय.